मित्रांनो, मी प्रशांत करू शिल्पनिर्देशक वीज तंत्री शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे कार्यरत आहे. मित्रांनो, आपल्या वीज तंत्री सिलेबसच्या अभ्यासक्रमानुसार याला आपल्याला पॉवर जनरेशन आणि सबस्टेशन हा एक चॅप्टर आहे. त्या पॉवर जनरेशन आणि सबस्टेशनच्या अभ्यासक्रमाच्या नुसार आपण यापूर्वी कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटीचे जे काही सोर्सेस होते त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली आहे. त्यामध्ये आपण थर्मल पॉवर स्टेशन, हायड्रो पॉवर स्टेशन, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन आणि बायोगॅस आणि डिझेल स्टेशन अशा प्रकारे आपण इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनचे किंवा पॉवर जनरेशनचे सोर्सेस बघितलेले आहेत. आता हे आपण बघूया नॉन कन्व्हेन्शनल. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे असे सोर्स की किती वापरले तरी कधी त्याचा संपणार नाही, न संपणारे सोर्सेस याला आपण म्हणतो नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक विद्युत एनर्जी. तर यामध्ये पहिले सोलर एनर्जी, वाइंड एनर्जी, डिडल एनर्जी, बायोगॅस एनर्जी आणि बायोडिझल एनर्जी. आता सोलर एनर्जीचा जर समजा आपण विचार केला तर यामध्ये आपल्याला सूर्यकिरणापासून मिळणारी एनर्जी, तर याचं कन्व्हर्जन आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये प्रोड्यूस करतो. सूर्यकिरणांचा वापर करून आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्याच्या प्रकल्पाला आपण सोलर एनर्जी पॉवर प्लांट सुद्धा असं म्हणू शकतो. ज्या ठिकाणी पॅनल्स वगैरे लावलेले असतात त्या ठिकाणी. तशाचप्रमाणे वाइंड एनर्जी हवेचा वापर करून जर एनर्जी डेव्हलप करायची म्हणजे पवनचक्की ज्याला म्हणतो आपण. ही पवनचक्की म्हणजे ज्या ठिकाणी जसं एक जनरेटर आहे, जनरेटरला सेपरेटली एक्साइटेड असतो, त्याला प्राईम मूव्हर आहे. प्राईम मूव्हर म्हणजे आपण कशाच्या माध्यमातून आपण त्याला शाफ्ट फिरवतो, त्याच्यात फील्ड परमनंट मॅग्नेटच्या मध्ये आणि त्याच्यामध्ये तो शाफ्टच्या माध्यमातून सारखी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड कट होऊन त्यामध्ये त्या आर्मेचरमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. अशा प्रकारे आपल्याला एनर्जी डेव्हलप करता येईल. म्हणजे ही वाइंड एनर्जी आहे. ही वाइंड एनर्जी म्हणजे पवनचक्कीच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करता येईल. वाइंड एनर्जी त्या ठिकाणी किंवा पवनचक्की त्या ठिकाणी आपण लावू त्याच्यावर उंच ठिकाणी लावता येईल. म्हणजे त्या ठिकाणी हवेचा भरपूर प्रमाणात वापर असतो त्या ठिकाणी किंवा हवा भरपूर प्रमाणात आहे अशा ठिकाणी आपल्याला वाइंड एनर्जी जास्तीत जास्त प्रमाणात मिळू शकते. तर त्यानंतर डिडल म्हणजे सागरी लाटा. सागरी लाटामध्ये ज्या ठिकाणी सागरच्या उंच लाटा उठतात त्या ठिकाणी टर्बाईनचं सोर्स फिरवून त्याच्यावर सागरी लाटाच्या पडल्या म्हणजे त्याचं रोटेट होईल टर्बाईनचं जे पाता आहे आणि त्या टर्बाईनच्या पात्याला अल्टरनेटरला शाफ्ट कनेक्ट असतो. म्हणजे याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करता येईल. त्याच्यानंतर मग आपण बगॅस एनर्जी म्हणजे जसं आता आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रात साखर कारखाने एकूण 202 आहे. ह्या 202 साखर कारखान्यामध्ये म्हणजे लाखो टन चिपाड ज्याला म्हणतो मळी निर्माण होतात. या मळीचा वापर करून आपल्याला ही एनर्जी प्रोड्यूस करता येते इलेक्ट्रिसिटीची. त्याच्यानंतर बायोडिझल म्हणजे जे आपल्याला वापरता येणार नाही अशी फळं त्याच्या तेलापासून जर समजा आपण एनर्जी प्रोड्यूस केली त्याला आपण बायोडिझल एनर्जी असे म्हणतो. अशा प्रकारे आपण पॉवर जनरेशन आणि सबस्टेशनच्या माध्यमातून कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल याचा या अंतर्गत जेवढे काही एनर्जी पॉवर जनरेशनचे जे स्टेशन आहे त्याचा अभ्यास केलेला आहे. या नॉन कन्व्हेन्शनल तर मग मित्रांनो आपण अशा प्रकारे याचा अभ्यास केलेला आहे आणि याच्या माध्यमातून जेवढी काही माहिती आहे ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.